नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. राज्यसभेचे उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर अजित गोपछडे हे नांदेडमध्ये प्रथमच आले असता भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. पश्चिम बंगालमधील उत्तर परगणा जिल्ह्यातील संदेशखिलमध्ये महिलांवर तेथील तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यामार्फत अत्याचार होत असल्याची घटना समोर आली होती. या महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ ठाण्यातील तेजस्विनी महिला समूहाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते आज प्रथमच नांदेड दौऱ्यावर आहेत. नांदेड एअरपोर्टवर त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात इतर राज्यातून अवकाळी पावसाने भिजलेल्या लसूणची आवक होते. हा लसूण लवकर खराब होण्याच्या भीतीने ग्राहकांनी लसूण खरेदीकडे पाठ फिरवली आहे. निवडणूक आयोगाने शरदचंद्र पवार गटाला तुतारी चिन्ह दिलं आहे. या चिन्हाचे उद्या रायगड येथे अनावरण होणार आहे. आज ठाणे राष्ट्रवादी कार्यालयाला तुतारी वाजवून, फटाके फोडून, पेढे वाटत या नवीन तुतारी चिन्हाचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या जलसंधारण अधिकारी गट ब पदाच्या परीक्षेत अमरावती येथील परीक्षा केंद्रावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार आढळून आला आहे. सदर केंद्रावर पेपर फुटला होता, त्यामुळे सदरील परीक्षा रद्द करण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे. शेतमालाला हमीभाव, निर्यात बंदी, 24 तास वीज, महागाई, घरकुल योजना अशा विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा व भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे आमदार कॉम्रेड जी.पी. गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आज चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथून विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी लॉंग मार्च काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन, वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. जोशी यांच्या पार्थिवाला शासकीय मानवंदना देण्यात आली. अंत्यसंस्काराला दादर स्मशानभूमीत उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.